जो आवाज उठेल त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे धनंजय मुंडे प्रत्येक टप्प्यावर करत आलेले आहेत। गेल्या 2 दिवसातही तेच दिसून आले। बाकीचे प्रतिनिधी नव्हते का? धनंजय मुंडे हे एकटेच राष्ट्रवादीत का? धनंजय मुंडे हे एकटेच मतदार आहेत का? धनंजय मुंडे हे एकटेच प्रतिनिधी आहेत का बीडमधून? मग धनंजय मुंडे प्रत्येक वेळी असं का करतायत? धनंजय मुंडे स्वतः बीडचे काय दादा वगैरे आहेत का? धनंजय मुंडे म्हणजे बीड जिल्हा आहे का धनंजय मुंडे म्हणजे बीडची पब्लिक आहे का? धनंजय मुंडेमुळे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पालकमंत्री झाल्यात हे धनंजय मुंडेने समाज माध्यमांपुढे येऊन सांगावं। हा एक सामान्य माणसाचा सामान्य प्रश्न आहे धनंजय मुंडेसाठी। धनंजय मुंडे यांनी फक्त व्हिडिओसमोर 2 प्रसंग आलेत, अनेक गळचेपी या 2 दिवसात केलेले आहे, अनेक लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुनेत्रा वहिनींसमोर त्यांनी 2 दिवसात केलेला आहे। मला कालच्या त्या गैरवर्तवणूक कळले नाही की धनंजय मुंडे हे पालकमंत्री आहेत की सुनेत्रा पवार ह्या पालकमंत्री आहेत। नमस्कार, स्वागत आहे तुमचं। मी मनीष शेळके। आज खूप दिवसानंतर आपण कॅमेऱ्यासमोर आलेलो आहोत। कारणच असं आहे की रावेनाच काल सुनेत्रा वहिनी पवार 2 दिवसीय बीड जिल्हा दौऱ्यावर आलेल्या होत्या, परंतु दौऱ्यादरम्यान घडलेल्या काही गोष्टी पालकमंत्री सुनेत्रा वहिनी आहेत की तिसरा कोणी व्यक्ती आहे, पालकमंत्री बोलत असताना मध्ये मध्ये बोलणे किंवा पालकमंत्र्याचं उत्तर चालू असताना दुसरंच उत्तर उडाउडीचं उत्तर देणे, शेतकरी निवेदन देताना बोलत असताना त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, पत्रकार प्रश्न विचारत असताना त्यांना धमकवण्याचा प्रयत्न जो कोणी केला आहे ते म्हणजे बीडचे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी। धनुभाऊ, तुम्हाला हा प्रकार शोभतो का? तुम्ही बीड जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून बीड जिल्ह्यातील लोकांचाच आवाज दाबता का? सुनेत्रा वहिनी जेव्हा बीड दौऱ्यावर असताना धनंजय मुंडेने केलेले हे गैरवर्तन धनंजय मुंडे यांना शोभतं का? या दरम्यान जेव्हा शेतकरी संघटनेचे जे कार्यकर्ते असतील, राजाभाऊ आमटे असं काहीतरी नाव आहे त्यांचं, ते जेव्हा निवेदन देताना सुनेत्रा वहिनी यांच्यासमोर बोलत होते तेव्हा धनंजय मुंडे त्यांना असं म्हणत होते की हळूहळू। नेमकं मग शेतकऱ्याचे प्रश्न एक तर तुम्ही मांडत नाहीत आणि राजाभाऊ आमटे जेव्हा हे प्रश्न मांडत होते तेव्हा धनंजय मुंडे यांनी त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला। दुसरा मुद्दा असेल जो की धनंजय मुंडे आणि सुनेत्रा वहिनी एकमेकांसमोर शेजारी बसले होते। पत्रकार बांधव जेव्हा त्यांना प्रश्न विचारत होते तेव्हा सुनेत्रा वहिनींचं एक उत्तर येत होतं आणि धनंजय मुंडे हे उडाउडीचं दुसरे उत्तर देत होते आणि मध्ये मध्ये सारखं बोलत होते सुनेत्रा वहिनी जेव्हा बोलत होते। तिसरा जो मुद्दा आहे तो पत्रकारांनी सगळ्यात शेवटी धनंजय मुंडे यांना प्रश्न विचारला की कायदा आणि सुव्यवस्थेचं बीड जिल्ह्यामधील काय आहे वहिनींना, तेव्हा धनंजय मुंडे यांनी ती पत्रकार परिषद तिथे संपवण्याचा प्रयत्न केला आणि धन्यवाद, आभारी आहे सुरेश असं म्हणून पत्रकारांना दाबण्याचा प्रयत्न केला। जेव्हा दुसऱ्या दिवशी धनंजय मुंडे यांना ट्रोलिंग सुरू झाले तेव्हा पत्रकारांना दाबण्याचा परत प्रयत्न धनंजय मुंडे यांच्याकडून झाला। धनंजय मुंडे यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे म्हटले की अनेक पत्रकारांचा गैरव्यवहार म्हणजे पैसे घेतानाचे व्हिडिओ ऑडिओ क्लिप माझ्याकडे आहेत। तुम्ही त्या पत्रकारांना पैसे देता, पत्रकारही पैसे घेतात, पण कशासाठी? तुम्ही जे केलेले काळे कारनामे आहेत ते झाकण्यासाठी। मग मला कालच्या त्या गैरवर्तवणूक कळले नाही की धनंजय मुंडे हे पालकमंत्री आहेत की सुनेत्रा पवार ह्या पालकमंत्री आहेत, की धनंजय मुंडे हे प्रत्येक वेळी बीड जिल्ह्यात गैरवर्तन करतात। प्रत्येकाचा जो आवाज उठेल त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे धनंजय मुंडे प्रत्येक टप्प्यावर करत आलेले आहेत। गेल्या 2 दिवसातही तेच दिसून आले। बाकीचे प्रतिनिधी नव्हते का? धनंजय मुंडे हे एकटेच राष्ट्रवादीत का? धनंजय मुंडे हे एकटेच मतदार आहेत का? धनंजय मुंडे हे एकटेच प्रतिनिधी आहेत का बीडमधून? मग धनंजय मुंडे प्रत्येक वेळी असं का करतायत? धनंजय मुंडे स्वतः बीडचे काय दादा वगैरे आहेत का? धनंजय मुंडे म्हणजे बीड जिल्हा आहे का धनंजय मुंडे म्हणजे बीडची पब्लिक आहे का? धनंजय मुंडेमुळे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पालकमंत्री झाल्यात हे धनंजय मुंडेने समाज माध्यमांपुढे येऊन सांगावं। हा एक सामान्य माणसाचा सामान्य प्रश्न आहे धनंजय मुंडेसाठी। का प्रत्येक वेळी सामान्य माणसाचा दाबण्याचा आवाज प्रयत्न करायचा? मग धनंजय मुंडेचा जातीवादी काही पत्रकारांनी धनंजय मुंडेची बाजू घ्यायची, विरोधकांनी म्हणायचं हे जातीवादी पत्रकार आहेत, असं का दरवेळेस? कोणी एका पत्रकारामागं पूर्ण धनंजय मुंडेच्या मागं असलेल्या समाजवादकांनी समाजकंटकांनी का लागायचं? हा अनेक प्रश्न आहेत। धनंजय मुंडे यांनी फक्त व्हिडिओसमोर 2 प्रसंग आलेत, अनेक गळचेपी या 2 दिवसात केलेले आहे, अनेक लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुनेत्रा वहिनींसमोर त्यांनी 2 दिवसात केलेला आहे। का लोकांनी सुनेत्रा वहिनीला बोलू नये का? धनंजय मुंडे यांचे एकट्याचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा एकट्याच्या समस्या जाणवण्यासाठी सुनेत्रा वहिनी बीडमध्ये आल्या होत्या का? हे धनंजय मुंडेने याचं उत्तर द्यावं। येत्या काळामध्ये जेव्हा सुनेत्रा वहिनी बीडच्या दौऱ्यावर असते तेव्हा सुनेत्रा वहिनींनी धनंजय मुंडेला लोकांपासून दाबण्याचा प्रयत्न केलास जाग्यावर धमकावे किंवा झापावे। तसाच मला वाटतं की धनंजय मुंडे सुनेत्रा वहिनीला जेव्हा सामान्य लोक बोलत असतील तेव्हा धनंजय मुंडे सुनेत्रा वहिनीपासून लांब असावेत, 4 हाताच्या अंतरावर। कारण की धनंजय मुंडे प्रत्येक वेळी सामान्य माणसाचा आणि सामान्य नागरिकाचा
आवाज दाबण्याचा तसेच त्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहेत. यांनी वाढवलेले गुंड, यांनी पोचलेले गुंड प्रवृत्तीचे लोक हे प्रत्येक वेळी लोकांना धमकवण्याचा दडपवण्याचा प्रयत्न करत आहेत. तरी धनंजय मुंडेने असे इथून पुढे टाळावे अशी नम्र विनंती. धन्यवाद.